आणि महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद अशी बातमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली। या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रामधले 11 किल्ले तर तमिळनाडूमधल्या एका जिंजी या किल्ल्याचा समावेश करण्यात आला। तर ही एक अभिमानास्पद अशी बातमी, कारण आता 12 किल्ले जे आहेत ते युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जिंजी किल्ल्याची ही दृश्य आपण बघतोय। महाराष्ट्रामधले 11 आणि तमिळनाडूमधला एक असा हा जिंजी किल्ला ज्याचा समावेश करण्यात आलेला आहे। ही कोल्हापूरमधल्या पन्हाळ्याजवळची दृश्य आपण बघतोय, कारण पन्हाळा किल्ल्याचा समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आलाय आणि अर्थातच ही आनंदाची गौरवाची बाब म्हणून आता पन्हाळ्याच्या पायथ्याशी जल्लोष सध्या सुरू आहे। पन्हाळा गडावरती असणाऱ्या हा जल्लोष आपण पाहतोय। युनेस्कोच्या यादीमध्ये या किल्ल्याचा समावेश झाल्याच्या नंतर इथल्या सगळ्या पुतळ्यांना सध्या पुष्पहार अर्पण केले जात आहेत। बाजीप्रभू देशपांडे यांच्याही पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली आहे। दरम्यान यावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री महोदयांसमोर ठेवलं होतं। मी प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री महोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले, ज्यातले 11 किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे, असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या 3 वर्षापासून महायुतीचं सरकार कारभार करतो आणि त्यामध्ये ही मोठी अचीवमेंट आहे की आपले 12 छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांचा समावेश केला। ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। आणि आता या 12 किल्ल्यावर जागतिक पर्यटकही येतील, जगातले शिवभक्तही येतील आणि त्यांनाही ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल। 1630 ला त्यांचा जन्म झालेला होता, आता पण 2025 मध्ये आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टीला 400 वर्ष होऊन गेलेली आहेत, 395 वर्ष होऊन गेलेली आहेत। तर 395 वर्ष होऊन गेलेली असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिढ्या ते सगळं टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं। ते काम झालेलं आहे। आता त्यांच्या ज्या काही गाईडलाईन असतात त्या पद्धतीनं पुढची कामं